मी रानू दीदीला म्हणते माझे केस दे. तुझे केस तुझ्याकडे बाबड्या, तिचे केस आहे. तुला पण कसं काय घेणार आहे तू? आ तुला आहे ना तुझे केस, तुझे वाढव ना असे मग त्याच्यासारखे. माझे केस दे ग. तिला म्हणते माझे केस दे. तिचे केस दे. कशी लावला विराला बाय चान्स जर बहीण झालेला बहिणीला मग काय करेल बाई. भावापेक्षा बहिणीला लय पटकीन. विराला लय मोठे केस आले. तुला काय लागतंय ग? काय लागतंय? आणि दीदीची केस हा का? तिला म्हण ना मग. दे माझे तिच्या वस्तू इथे असं तरी तर आता आम्ही निघालो सूर्यदेवाच्या घरून. बाय बाय. सगळं घेतलं सगळं घेतलं मग. आणा दीदी. मी आता आणून दीदीला खायला बनवते. टाइम झाले वाजला. पाऊस सुरू झालाय है ना. म्हणजे ती पाऊस म्हणजे पावसात जायचं का? पावसात चालला काय का पण चष्म्यातून दिसत नसतं आहे ना का दिसत आहे. उलट भारी दिसत असं बाप्पा. आभाळ येईल. हे पाणी साचले बाबा. बाप्पा सांगायचं का दिसतंय मला. काय घ्यायचं हा पावसात आता ते काम नाही करणार आहे. फिरायला जायचं सिवी खोकलेत लागत. ते पावसात आता छोटे नको म्हणते खेळायचे, मोठे पाहिजे. घरी बर घेऊ ना. घरी खांडीन ना ते घरी. आणि आज ना प्रियांका त्यांची अॅनिव्हर्सरी. तर विरा म्हणते चला ना आपण जाऊ शिवदादाच्या घरी. चला ना आपण जाऊ शिवदादाच्या घरी. विराला केव्हा झाली म्हणजे नुसतं फिरायचंच आहे विराला. इकडून झालं का तिकडं तिकडं झालं का. ती मावशी झाली का ती मावशी माझ्या घरी तिच्या घरी. आम्ही आता फायनली पाहिलं मी त्या दिवशी सीसीटीव्हीत. नाही काय काय पावसाची बसत असते. इथं पण येतोय पाऊस. थांबा थांबा. डोक्यावर रुमाल टाकशा. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर सध्या आमचे व्हिडिओ येऊ नाही राहिले, कारण सध्या नवीन कामाला सुरुवात केली दुसऱ्या एखाद्या, म्हणून व्हिडिओ येत नाही. त्यामुळे व्हिडिओचं जरा थोडंसं लेट होतंय. फॅन चालू करतो आणि आशू पण कामात असतो, त्याच्यामुळं वेळ नाही भेटत आहे. तरी पण मी प्रयत्न करतो आणि व्हिडिओ टाकायचा आणि व्हिडिओ टाकतोय. आता दुकानात आलो आहे मी आणि आशू पण येते म्हणे चला जरा थोडंसं आपले जे सबस्क्राईब आहे त्यांच्यासोबत जरा थोडंसं शेअर करू. कारण आम्हाला पण असं वाटतं की व्हिडिओ नाही टाकल्यावर म्हणजे तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट होत नाही, आपण एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये नाही असं वाटतं लगेच. त्याच्यामुळे ना आम्ही आता थोडंसं म्हणलं आपण थोड्या वेळ जरा बातचीत करू. कारण समोरच्यांना पण असं वाटतं की यांचे का बरं व्हिडिओ येत नाही, काय करताय, काय म्हणजे का बरं येत नाही, असं विचार प्रत्येकाच्या डोक्यात येतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा व्हिडिओ शूट करू आणि टाकूया. चला आशू येते तोपर्यंत. तर मग आता आपण बोलू आशू आल्यावर. तर मित्रांनो आता आहे ना संध्याकाळचे 6 वाजले ना, मी दुकानात बसलो होतो. आशू पण आली माझ्याकडं लगेच, कारण तिला वाटलं आता मी इकडं एकटा बसलोय म्हणल्यावर चला कंपनी द्यायला नको तर आशू मला कंपनी द्यायला आली इकडं. ऑर्डर करा ना सगळं. अरे ते ऑर्डर करा. आपण 2 दिवस कामाला सॉरी आपण 2 दिवस गावाला गेलो होतो म्हणून ते ऑर्डर घेऊन आले ना. गावाला गेलेलो होतो म्हणून कुरकुऱ्याची ऑर्डर. हा म्हणजे कुरकुरे असलं का आशूचं तोंड कसं चालू असतं कंटिन्यू. त्याच्यामुळे आशू म्हणते तुम्ही कुरकुरे लवकर बोलवा. आणि 2 दिवस आपण काल आलोय ना, तर कालच आम्ही संगमनेरवरून आलो. पप्पाचं ऑपरेशन झालं हा आणि 2 दिवस ऑपरेशनला तिकडे गेलो, त्याच्यामुळे दुकान बंद होतं. आणि आता पप्पा आरामच करताय, कारण पप्पाला ते
रिफ्लेक्शन नाही आलं पाहिजे लाईटचं, टीव्हीचं, मोबाईलचं. त्याच्यामुळे सध्या ड्रॉप टाकायचं 1-1 तासाला आणि झोपायचं. आराम चालू आहे. आणि आता मी दुकानात बसतोय. आणि अजून काय ग, पप्पाला काय सांगितलंय, ब्लड पण कमी आहे जरा. हा, त्याच्यामुळे पप्पा चालू आहे आराम आणि आमचं चालू आहे काम. हा, मग डोळ्याला आरामच द्यावा लागतो, लय डोळ्याला ताण नाही द्यावा लागत. तर बाकी काय म्हणते मग, तुझं काय चाललंय? मी विचारलं आधी तुझं काय चाललंय. नाही मी विचारलं. बरोबर आहे, जास्तचा बिझनेस सेपरेट आहे. माझं दुकान एकदम भारी चालू आहे. मला एकदम क्लायंट भारी भारी आता रोज. मग आता फक्त मी काय करणार माहिती का मित्रांनो, इथे ना जरा हे पावसाचं पाणी साचायला लागले बाहेर, तुम्ही बघू शकता. इथं मुरुमाच्या 2 ट्रिपा बोलवलंय मी, सांगितले इथे ना पाणी साचतं ना, इथं मुरुम टाकून पूर्ण असं लेवल करून घेऊ म्हटलं. इकडे थोडं हे देऊ, वावरात पाणी जाईल बाहेर आपल्यावाल्या. आणि थोड्याच दिवसात आहे ना अशी बोलली की आपल्याला तिकडून तार मारून ना गेट करून घेऊ, पुढं मोकळी जागा सोडून देऊ अर्धी पार्किंगला. हा हा, कोल्हा आलता त्या तिथं होता तिथं. आणि इथं कोल्हा आला आणि मम्मीला म्हणजे ते कुत्र्यावाने दिसतो थोडा आधी स्टार्टिंग म्हणजे कळालं रे तर लांबून. मम्मीला वाटलं कुत्रा झालाय काय, मग मम्मी हा म्हणते, पण मम्मीला कळलंच नाही कुत्रा नाही. तर मग तिकडे घुसला. मग मम्मी म्हणली, मग आम्ही कॅमेऱ्यात बघितलं, मी सीसीटीव्ही बघितलं का तो हे होता कोल्हा होता. ते भार्गवन आलेले होते देवांचे खाली अंगणात खेळत होते. मम्मी होती तिथं. शक्यतो आम्ही बोलत नाही, खरं सोडतीस पण तरी कंपाऊंड करावंच लागणार आता लिगल. नाही, कंपाऊंड करावंच लागल. त्याच्यामुळे आता सध्याचा काम पण असे पाऊस पण चालू झालाय, त्याच्यामुळे सगळंच करावं लागलं. शेजारी ऊस पण मोठा हो राहिला आहे, त्याच्यामुळे कंपाऊंड आणि इथं भरीचं वगैरे 14,000 रुपये खर्च आहे. 14-15,000 रुपये खर्च आहे. दोन ट्रिपा टाकायचे म्हणले 7,000 रुपये ट्रिप आहे. 2 ट्रिप फक्त आम्हाला एवढी भर टाकायला 2 लाख रुपये गेलेले. 2 लाखाचे दगड आणि हे टाकलेले. मग ते तर घरचे टाकले ते 1 लाखाचे टाकले, 3-4 लाख रुपये गेलेले असतील. तर आम्ही भर टाकायला म्हणजे हे लय खाली होतं, रस्ता लय उंच होता. आधी 1-2 लाखाची टाकली होती जवळजवळ, त्याच्यानंतर दुकानाला पुन्हा टाकली आणि म्हणजे आता इथं टाकावं लागलं. तर आता आहे ना, तुम्हाला त्या दिवशी असं दाखवलं आपल्याला ते झाडं जे आणले ना, ते झाडं पण लावायचे. पण आता पाऊस पडलाय, आता झाडं पण लावून घ्यावं लागेल. पण अशी म्हणे 2-3 दिवस लावू नका झाडं. हा, तिने कोणतं तरी रील्स बघितला होता का काहीतरी, की 2-4 दिवस आहे ना म्हणे जमीनला खुरपं लावायचं नाही, नांगर लावायचं नाही, असं बरंच काही गोष्टी होत्या. कोणता तरी योग होता, त्या योग मध्ये काही करायचं नाही शेतीतले काम. तर म्हणलं चला नंतर करू. आणि आता इकडे आमचे झाडं पण खूप छान आलेले अगोदरचे. हे रामफळाचे, हे कसले रे आशू, मला नाही माहिती. याच आपलं सफरचंद ऍपल, हे पामचं आहे, इथं लिंबोनीचं आहे पाय छोटं.